आज बघूया एकदम हेल्दी रेसिपी, ती म्हणजे स्प्राउट्सची भेळ. भेळ सगळ्यांनाच आवडते, परंतु आज जर आपण हेल्दी व्हर्जन बनवू. नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी राखुलकर्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हिरवे मूग, मोठ, हिरवे चणे, काळे चणे आणि यातच मी चवळीचे दाणे देखील घातलेले आहेत. काही वाटाण्याचे दाणे देखील आहेत. तर मी अशाच प्रकारे काळे चणे, हिरवे चणे, मूग, मोठ आणि सगळं मिक्स करून अशा प्रकारे स्प्राउट तयार करून घेते. यातले आपण आता काही स्प्राउट भेळकरिता घेतो आहोत. स्प्राउट्स जेव्हाही बनवायचे असतात ना, तेव्हा सकाळी भिजवायचं आणि रात्रभर बांधून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी 10 ते 11 वाजेपर्यंत याला मस्त अंकुर येतात. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, मीठ घालायचं आणि पाणी उकळलं की हे जे आपण स्प्राउट घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आणि एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला 5 मिनिटं असंच ठेवायचं. स्प्राउट असे गरम पाण्यात घातले की थोडेसे सॉफ्ट होतात. चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि संपूर्ण गार होऊ द्यायचे. तोपर्यंत आपण इथे काही भाज्या कट करून घेऊया. यासाठी एक हिरवी मिरची, एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेते आहे. तुम्हाला टोमॅटो, कांदा, मिरची जितक्या प्रमाणात हवं असेल तितक्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. प्रमाण कमी जास्त करू शकता. सोबतच कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. आता हे जे आपण स्प्राउट्स गरम पाण्यातनं काढलेले आहेत ते गार झालेले आहे. हे संपूर्ण गार होऊ द्यायचे, त्यानंतरच भेळ बनवायची. एका भांड्यामध्ये सगळे स्प्राउट्स काढल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर जी आपण बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालायचं. हाफ टीस्पून चाट मसाला, अर्धा लिंबाचा रस घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं. तुम्हाला हवं असल्यास काळं मीठ देखील घालू शकता. 2 टेबलस्पून ग्रीन चटणी म्हणजे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आणि 2 टेबलस्पून चिंचेची चटणी घालायची. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही यामध्ये मुरमुरे देखील घालू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चाट पापडीची जी पापडी येते ती देखील घालू शकता. यामध्ये तुम्हाला वाटलंच तर तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पदार्थ घालू शकता, परंतु मी अशाच प्रकारे फक्त स्प्राउटची भेळ बनवते. आता याला सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करूया. Between a rock and a hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living प्लेटमध्ये भेळ काढल्यानंतर वरून बारीक शेव घालायची. for each of us and that's okay. Well I just want to be happy. How to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us बारीक चिरलेला कांदा घालायचा. यावरच तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील घालू शकता. गार्निशिंग करिता 3 ते 4 टोमॅटोच्या फोडी ठेवलेल्या अशा प्रकारे स्प्राउट्स भेळ तयार झाली आहे. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.